ते तुम्ही सर्व मान्यवर बंधू भगिनींनो आणि व्यासपीठावरचं काय म्हणून इतके विद्वान गर्दी झालेली आहे की सर्व व्यासपीठावरील मान्यवर विद्वान महोदय आणि आपण सर्वांच्या साक्षीनं मी सर्वांना वंदन करून करत आहे. आज 14 सप्टेंबर. आता तुम्ही म्हणाल की मला जसा रणवीर साहेबांचा फोन आला मला एकच राऊंड जाऊन म्हटलं यांनी 14 तारखेला का कार्यक्रम घेतला, 14 सप्टेंबरच का आहे असं सतत मला वाटत राहिलं. आणि म्हणून 14 सप्टेंबर ही तारीख कशाच आहे म्हणून त्यांना अनेक नामं दिली, हरिजन, दलित, अमुक तमुक. तो वर्ग हिंदूंपासून वेगळा होऊ नये यासाठी त्यांना वेगळा मतदारसंघ देऊ नये म्हणून गांधीजींनी पोषण केलं होतं. आणि आता गांधीजी म्हणणार बाबासाहेब तुम्ही धावून जा असा सर्व जनतेने जेव्हा आक्रोश केला तेव्हा बाबासाहेबांना नमतं घ्यावं लागलं. कारण शेवटी या देशाची 33 करोड जनता तुमच्याकडे आशेने पाहत होती आणि म्हणून बाबासाहेबांनी पुणे करार महात्मा गांधींशी केला. ती ही 14 तारीख होती. म्हणून आजच्या दिवशी आयोजकांचं विशेष कौतुक की बाबासाहेबांचा करार, बाबासाहेबांच्या प्रत्येक दिवसाची हजेरी त्याची नोंद ठेवून आजचा हा महत्वाचा दिवस त्यांनी निवडला. त्यांचे खूप खूप आभार. दुसरी गोष्ट समता सैनिक दल आणि महाबोधी संस्था या बाबासाहेबांच्या संस्था आहे. अशा मान्यवर संस्थेने जेव्हा मला बोलवलं हा मी माझा मोठा सन्मान समजते आहे. आणि म्हणूनच आपण बाबासाहेबांच्या लोकांच्या जवळ आलो आहे असं मला आजच्या दिवशी वाटते. आजच्या दिवशी मी जेव्हा घरून आली तेव्हा मला असं वाटत होतं की मला मार्गदर्शन करायला जायचे आहे. मी एक ओबीसीची कार्यकर्ता आहे आणि म्हणून मला मार्गदर्शन करायचं आहे. पण मी जेव्हा इथे आली आणि आमच्या अध्यक्ष महोदयांचं भाषण ऐकलं तेव्हा मला कळलं की मी एवढ्या मोठ्या शाळेत आली ज्यात संविधानाचा अभ्यास एवढ्या थोड्या वेळात शिकवला गेला. माझा दुसरा वर्ग होता जावेद पाशा साहेबांचा. त्यांनी मला विद्रोह कसा असतो, मुसलमान कसा असतो, आम्ही हज केल्यावरही आमची ग्वाही आम्ही देऊ शकतो असं वेगळ्या प्रकारचं शिक्षण इथं मिळालं. आणि मला असं वाटतं की या मान्यवरांना मी विनंती करते की आमच्या सामाजिक जडणघडणीसाठी विचार स्वातंत्र्य व्यक्त करण्याची धमक येण्यासाठी असे वर्ग तुम्ही वारंवार घ्यावे ज्यामुळे आम्ही ओबीसी नेहमी बोलण्याला घाबरत असतो. आमच्या मनात खूप असतं मी हिंदू आहे, हिंदू नाही, मी हे करावं नाही, मी बाबासाहेबांना मानावं नाही, मनात सगळं आहे. पण आम्ही बोलू कुठे बोललं. एकीकडे आमचा समाज, एकीकडे तुम्ही म्हणाल तुम्ही चुकला, तुम्हाला काही अक्कलच नाही, संविधान केवढं मोठं, बाबासाहेब केवढे मोठे, तुम्हाला काही ज्ञानच नाही. आम्हाला मान्य, पण हे शिकलं पाहिजे, हे तुम्ही सांगितलं पाहिजे. यासाठी मी वारंवार अशा वर्गात यायला तयार आहे. हा काही माझा आजचा मुद्दा नव्हता. एका आपण जिथे आलो तिथे जे वाटतं ते मी मांडलेलं आहे. आज आपण पाहू की हा भारत देश ज्याची कीर्ती, ज्याची ज्यात हजारो फार मोठे लौकिक असलेले असे भूमिपुत्र राजरत्न इथे उपजलेले आहे. पण असं जरी असलं वीर योद्धा इथे निर्माण झालेले आहे ज्याची जगात तुलना नाही असे वीर योद्धा इथे निर्माण झालेले आहे. पण तरी सुद्धा ही भारतभू नेहमी पारतंत्र्यात होती. आता ही भारतभू पारतंत्र्यात वारंवार का गेली तर याला एकच कारण आहे की इथला समाज विघटित होता. इथला समाजाला एक जिना नसलेली चौकट होती आणि त्यामुळे कोणी लढायचं तर ते 4 घरात लढणार आहे, बाकीच्या आम्ही बसणार आहोत. एक जे 4 घरे आहेत तेच व्यापार करणार आहे, जे काही महत्वाचे लोक आहेत तेच बाकी सगळं करणार आहे, व्यापार उद्योग अमुक तमुक. अशा वर्गवारीमुळे आपण
अधिकच हतबल झालो होतो आणि म्हणून ही भारतभूमी वारंवार पारतंत्र्यात जात होती. आता इथेही बुद्धांनी केला तो पहिला संघर्ष होता की त्यांनी अनेक अशा संघटनांमध्ये आपले विद्रोही विचार ठेवून त्याला अनेक राजांची मान्यता मिळवण्याचा प्रयत्न केला होता आणि यातूनच त्यांना त्या महामंडळातून बहिष्कृत करण्यात आलं होतं. त्यानंतर बुद्धांनी आपला बुद्ध तत्वज्ञानाचा प्रसार केला होता. म्हणजे गौतमापासून ते बुद्ध झालेले होते. त्यानंतर हे तत्वज्ञान समोर नेण्याचा जो काम केलं आहे ते सम्राट अशोकाने केलेलं आहे. कलिंगाचा युद्ध संवाद पाहून या राजाचं मन द्रवलं हे शोधून काढण्यासाठी आणि लोकांवरची जुलूम जबरदस्ती टाळून स्वातंत्र्य समता बंधुतेचा पहिला विचार अशोकाच्या मनात आला. अशोकानं देशोदेशी आपले दूत पाठवले. स्वतःचा मुलगा स्वतःची मुलगी संघमित्रा देशोदेशी पाठवले आणि बुद्धाचा प्रचार केला. आता हा प्रचार सुद्धा मोठ्या प्रमाणात झाला परंतु त्यालाही कालांतराने पुष्पमित्र शुंग यांनी विरोध केला आणि पुन्हा ही ब्राह्मणवादी सत्ता सत्तेवर आली. त्याच्यामुळे गाफील राहू नका की आमच्या जवळ असीम अस्त्र आहे. मी या अस्त्राला असं म्हणते बाबासाहेबांचं जे संविधान आहे जे आम्हाला त्यांनी 26 जानेवारी 1950 ला दिलं आणि या संविधानाने या देशातल्या प्रत्येक गोष्टीवर आपला हक्क आम्हाला सांगता आला. आम्ही या देशाचे नागरिक आहोत. आम्ही भारतीय आहोत. आम्ही कुठल्याही खालच्या वरच्या वर्णात नाही हे मला भारतीय म्हणून सांगता आलं. म्हणून बाबासाहेबांचे ऋण बाबासाहेबांचे संविधान हे आमचं सर्वात मोठं हत्यार आहे. यावेळी मी महाभारताचा रामायणाचा मी कधी संदर्भ उद्धृत करत नाही परंतु मला संविधानाची शक्ती जेव्हा आठवते तेव्हा शकुनीची आठवण येते की त्याच्या हातात त्याच्या वडिलांच्या हाडाची चौसर होती आणि ते फासे तो टाकत जायचा. ते फासे टाकल्याने त्याला इच्छित गोष्टी प्राप्त होत होत्या. आता या इच्छित गोष्टी प्राप्त होण्यासाठी त्याला ते चौसरचे फासे होते आणि म्हणून तो सतत जिंकत होता. माझा बंधू आणि भगिनींनो बाबासाहेबांचं हे संविधानाचं अस्त्र आपल्याला या युगात तारक ठरणार आहे आणि म्हणून ते किती आपण जागरूकपणे वापरलं पाहिजे याचाही आपण विचार केला पाहिजे. आज आपण म्हणतो की व्यवस्था काँग्रेस येऊ किंवा बीजेपी येऊ प्रत्येक वेळी अन्याय अत्याचार आणि आपली व्यवस्था ही बदलतच नाही. आज मोठे मोठे रस्ते होत आहेत पण लहान लहान गावात रस्ते झाले आहे का? आजही भामरागडची बाई ओलीपाड्यांनी 10 किलोमीटरवर आपण काटेवर नेतो तेव्हा आमचा विकास झाला आहे का? आज ग्लोबल वॉर्मिंग इतकं वाढलेलं आहे की या हवाई रस्त्यांच्या भरोशावर संपूर्ण झाडांची कत्तल होत आहे. समृद्धी मार्ग पण ज्यात शेतकरी आमचा काढला गेलाय याचाही विचार तुम्ही केला पाहिजे. एकीकडे विकासाचं नाव दाखवायचं आणि दुसरीकडे मात्र शेतकरी कामकरी या सर्व वर्गांना गाडून टाकण्याचं काम या व्यवस्थेनं केलं आहे. मग आम्हाला असं वाटतं की प्रत्येक वेळी व्यवस्था कोणतीही बदला काँग्रेस द्या शिवसेना द्या बीजेपी द्या यांनी ही सत्ता 3% लोकांनी ही सत्ता आपल्या हातात आलटून पालटून कशी ठेवायची याचं नियोजन केलेलं आहे आणि आम्ही मात्र याचा कट्याचा तळ्याचा मळ्यात असं करता 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 आम्ही आज जे आपण संघटित झालो हे नेहमीच व्हायला पाहिजे. आणि बौद्ध असो शीख असो ईसाई असो जैन असो या प्रत्येक भारतीय म्हणून जगा. आम्ही सर्व भारतीय आहे आणि आमच्या भारतीयांची एक समस्या आहे की हे संविधानाला हात लावता येणार नाही. या प्रश्नावर जर येणारे इलेक्शन लढणार असाल तर तुमचा विजय निश्चित आहे हे मी आज मोठ्याने सांगू शकते. त्याचबरोबर जसं म्हणतात ना एपिसोड के बाद जय हिंद जय भीम. 14 सप्टेंबर आज जो दिवस काही या ठिकाणी आठवण करून दिला त्या आणि जेव्हा मला धम्मयान कॅलेंडरची आठवण आली की
प्रत्येकाच्या घरी हा धर्मयान कॅलेंडर असला पाहिजे. वर्षभराच्या शेड्यूल, वर्षभराच्या तारीख वाईज बाबासाहेबांनी केलेल्या कार्याचा अहवाल त्या धर्मयान कॅलेंडरमध्ये आहे. त्यामुळे ताईंना 14 सप्टेंबर ही तारीख आठवली. धन्यवाद ताई. यानंतर रावसाहेब धेपे, अध्यक्ष समता सैनिक दल यांना मी विनंती करतो